हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? चला, मी खूप मस्त मजेत आहे. आणि आमच्याकडे आता परत थोडा पाऊस ये जा करत असतानाच आणि परत 1-2 दिवसापासून चांगला जोरातच चालू झालेला आहे. तर चला, इकडे संडे मॉर्निंग आहे, संडेचा शूट, संडे स्पेशल व्लॉग. तर चला, मस्त असा पाऊस होता बाहेर, गरमागरम इकडे चहा. संडेला थोडं झोपून उठणं लेट होतं, म्हणजे अगदी 9 वाजतात. तर चला, मस्त गरमागरम आलं भरपूर टाकून असा चहा केला. आणि मग मी घेतलेला इकडे मला वाटेतून चहा लागतो. आणखीन इकडे अदू, स्वरा इकडे चहा एन्जॉय करत आहोत. चहासोबत आहे खारी, बटर आहेत. तर चला, इकडे निवांत संडे, लेझी संडे, आणि बाहेर पाऊस होता जोरात. तर शनिवारी सांगितल्याप्रमाणे शनिवारचा ब्लॉग आपला तुम्ही बघितलाच असणार. त्याच्यामध्ये म्हटले होते मस्त संडेला काहीतरी प्लॅनिंग करून ठेवते मी. आणखीन 3 ठिकाणी जायचं आहे. तर ती सक्सेस झालेली आहेत की नाही, हे पुढे कंटिन्यू ब्लॉग बघा शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला समजेल. तर चला, तुम्हाला दाखवलं होतं मटकी भिजत घातली होती शनिवारी. तर रविवारी बघू शकताय किती छान त्याला मोड आलेले आहेत. तर इकडे मी बघू शकताय, आपण कशा सगळे हाऊसवाईफ असतो, ती एकही गोष्ट आपण कुठली फेकून देत नाही. तर मी इकडे केकचा डब्बा ठेवलेला आहे. तर ही चाळण आहे ना, ज्या दरवेळेला ह्या चाळणीतून मोडं काढते, ती बरोबर चाळण त्या डब्यामध्ये फिट झाली होती. आणि इतकी छान त्याला अशी पॅक झाल्यामुळं मस्त मोड आली होती. तर आदूला वाटलं का मी तिला केकच खायला देणार आहे. आणि डब्बा उघडून बघितल्यानंतर तिला सरप्राईज मिळालं, म्हणजे तिथून मोड निघाल. तर ह्या दोघी पण म्हणत होत्या, स्वरा तर म्हणत होती, बापरे मम्मा, म्हणजे तू काहीही करू शकतेस, आईस्क्रीमच्या डब्यातून मोडं बाहेर काढू शकतेस, असे म्हणत होती. तर म्हटलं होय, इंडियन्स मॉम, आणि असे जुगाड आम्हाला करावेच लागतात सगळ्या मम्मींना. आईस्क्रीमच्या डब्यामध्ये कोथिंबीर, मिरची, सगळ्या गोष्टी मिळतात इकडे आपल्याकडे फ्रीजमध्ये. तर चला, तसंही मी आईस्क्रीमच्या डब्यातून, म्हणजे केकच्या डब्यातून मोडं बाहेर काढलीत. आणि मस्त आता इकडे झणझणीत कोल्हापुरी मिसळ करायचा बेत होता. मिसळ करून घेतली पटकन अशी छान. आणि माझ्याकडे मिसळ मसाला नव्हता, त्यानंतर गरम मसालाही नव्हता. मिसळ मसाला नसेल तर मी गरम मसाला वापरते, त्यानेही खूप छान मिसळ चवीला होते. पण हे दोन्ही मसाले नसल्यामुळे मी त्यामध्ये काय केलेलं आहे, आपला चिकन मसाला, चिकन म्हणजे आपण चिकन करी करताना जो मसाला वापरतो ना, तो टाकला. काय सॉलिड झाली होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मिसळमध्ये चिकन मसाला टाकून ॲड करा, ॲड करून बघा मिसळ कशी चवीला लागते, मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, एक नंबर अशी मिसळ, नॉनव्हेज खाल्ल्यासारखा, थोडा व्हेज खाल्ल्यासारखा फील आला. झणझणीत मिसळवरती ताव मारला आणि इकडे बाहेर पडलेलो आहोत. तर थोडा पाऊस येत होता, सकाळी होता जोरात, दुपारी थांबला होता. क्लायमेट बघू शकताय, थोडासं म्हणजे ढगाळ ढगाळच होतं. मी थोडा इकडे ब्राईटनेस वाढवलाय त्यामुळे दिसत आहे तुम्हाला, पण ढगाळ होतं. बाहेर पडायचं लवकर लवकर काय, मग जे एकदा थोडा संडे म्हणल्यानंतर थोडं थोडं लेटच होत जातो. त्यानंतर चला, 3 प्लॅनिंग सांगितली होती, मोठी खरेदीची होती. पण तिन्ही प्लॅनिंग इकडे आमची फ्लॉप झालेली आहेत, म्हणजे फ्लॉप करण्यात आलेली आहेत. आणि स्वराने, तिच्या बाबांनी आणि आदूने मोठं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे इकडे. तर चला, संडेला मस्त होते आपलं फुटबॉलची फायनल मॅच होती. चौकात एवढे बॅनर लावले होते ना, जबरदस्त. अगदी निवडणुकीला सुद्धा कोल्हापुरात एवढे बॅनर्स लागत नाहीत, तेवढे इकडे ह्या खेळाडूंचे बॅनर्स लागले होते. ते बघत बघत गेलो आणि इकडे पोचलेलो आहोत रिलायन्स मॉलला. तर पिक्चरचं इकडे प्लॅनिंग केलेलं आहे. छान असं मोबाईलवरून बुकिंग करण्यात आलं आणि माझे तिन्ही प्लॅन कॅन्सल करण्यात आलेले आहेत. तरी सुद्धा त्यातला एक प्लॅन मी सक्सेस केला तिन्ही मधला, तो तुम्हाला शेवटी अगदी समजणार आहे व्हिडिओच्या, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला, इकडे गेलेलो आहोत रिलायन्स मॉल आणि आयनॉक्स टॉकीजला गेलेलो आहोत. छान आहे तिकडची टॉकीज, मला खूप आवडते. मस्त तिकीट थोडंसं महाग असलं तरी असं छान तिथे वाटतं, म्हणजे फील चांगला येतो. आणि आम्ही काय सारखं जात नाही, त्यामुळे केव्हा तरीच गेल्यानंतर असं आम्ही आयनॉक्सलाच वगैरे जातो. तर चला, इकडे अदू एक्सायटेड झालेली आहे, कारण तिला फक्त पिक्चर बघण्यापेक्षा इकडे पॉपकॉर्न खायची खूप गडबड होती. एवढं म्हणजे पिक्चर बघायला जाऊया, मी काय विचारलं, तुला एवढं काय गडबड? तर पॉपकॉर्न खाणार मी म्हणून. तर हिची तर काय वेगळंच होतं. तर चला, पोचलो. धमाल 1 तर माझा खूप खूप फेवरेट आहे, भयानक फेवरेट. मी दरवेळेला टी व्हीवरती लागल्यानंतर मी बघतेच, तो पूर्ण पिक्चर मला पाठ आहे. पण मधले 2 पार्ट काहीतरी मी बघितलेलेच, म्हणजे थोडक्यात असे थोडे बघितलेले. पण हा 4 बघूया म्हटलं, जरा ह्याचे जास्त ट्रेलर वगैरे बघितलेले आणि स्वराला पण बघायचाच होता.
त्यामुळं ह्यांचा आमच्यात मेजॉरिटी वाईज ह्यांचा प्लॅन सक्सेस झालेला आहे दोघांचा. त्यामुळं इकडे चाललेलो तर पिक्चर बघायला. चला म्हणलं, बरेच दिवस गेलो पण नव्हतो. राजा शिवाजी बघितला होता, तोही तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे बघितला. म्हणजे तिकीट अक्षरशः मिळत नव्हतं. इकडचं आम्ही तिकीट काढलं होतं आयनॉक्सचं, पण आम्हाला काही मिळालं नाही, ते फुल झालं होतं. त्यामुळे आम्ही दुसऱ्या टॉकीजला गेलो होतो मे महिन्यामध्ये. तर बघू शकता अगदी राजा शिवाजीचं तिकीट मिळत नव्हतं आणि इकडे हे पूर्ण टॉकीज रिकामं आहे. म्हणजे बऱ्यापैकी लोक होते. त्यामुळे ते आता पिक्चर बघायला आपल्याला पहिल्यासारखा का मूड राहत नाही. आम्ही कॉलेजला वगैरे असताना मुली इतके छान छान पिक्चर्स बघायला जात होतो. पूर्ण टॉकीज भरलेली असायची. त्यामुळे एवढा इंटरेस्ट यायचा ना असा गर्दीतून चिंगराचिंगरीतून जायला. पण आता काही नाही, म्हणून ते पिक्चरच बघायला जावंसं वाटत नाहीत. 4-4 टकली फक्त होती टॉकीजमध्ये. तर हा सीन मला खूप आवडला इथला. खूप एकदम कॉमेडी सीन होता, तो तुमच्याबरोबर शेअर केला मी. तर चला इकडे छान पिक्चर एन्जॉय केला. तर बाहेर पडलो, पाऊस जोरातच होता. त्यानंतर छत्री घेत गाडीवरून आदूला स्कूल बॅग घेतली कलापीमध्ये जाऊन. तिथं काही मी शूट घेतला नाही. त्यानंतर एका सोप्याच्या शोरूममध्ये गेलो. आता सोपा नवीन खरेदी कुणासाठी कशासाठी काय आहे हे तुम्हाला पुढे माझ्या व्लॉगमध्ये नक्कीच समजेल. तोपर्यंत आजच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चला मस्त अशा सोप्याच्या छान छान व्हरायटी बघितल्या आहेत. ते मी सोपा चॉईस केला का नाही, फायनल केला का नाही तुम्हाला नक्कीच समजणार आहे. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.